नमस्कार. संतांच्या साहित्यात केवळ शब्द नसून ते आपल्या जगण्याला मिळालेले अमृत आहे. धावपळीच्या या जगात मनाला विसावा मिळावा आणि जगण्याची योग्य दिशा सापडावी यासाठी आजचा हा व्हिडिओ आपण तयार केला आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात दडलेला एखादा विचार कदाचित तुमचे आयुष्य बदलून टाकेल. हा प्रयत्न कसा वाटला ते नक्की सांगा. आज आपण सगळेजण एका वेगळ्याच धावपळीत जगत आहोत. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपली एकच धडपड असते आणि ती म्हणजे सुख मिळवण्याची. पण खरोखरच आपल्याला ते सुख आणि ती मनशांती मिळते का, हा एक खूप मोठा आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आपण सगळे सुखाच्या शोधात इतके वेडे झालो आहोत की खरे सुख कशात आहे हेच आपण पूर्णपणे विसरून गेलो आहोत. याच आपल्या मानवी जीवनाचे अतिशय अचूक आणि सत्य वर्णन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी त्यांच्या एका सुंदर आणि विचारप्रवर्तक रचनेतून केले आहे. आज आपण याच रचनेतील विचार अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. एक एक ओळ ऐकताना तुम्हाला नक्कीच वाटेल की हे तर आपल्याच रोजच्या आयुष्याचे हुबेहूब चित्रण आहे. चला तर मग महाराजांच्या या अमूल्य विचारांकडे वळूया आणि जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ विश्लेषण, सामाजिक संदेश व वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण, सुखशांती या जगी ना दिसे, जन हे पिसे फिरे वायसे. भावार्थ विश्लेषण. या पहिल्या ओळीत महाराज मानवी जीवनाचे एक अत्यंत कटू सत्य आपल्यासमोर मांडतात. ते म्हणतात, या जगात कुठेही खरी सुखशांती उरलेली नाही. आज माणसाकडे सगळी भौतिक सुखे आहेत, पैसा आहे, संपत्ती आहे, पण रात्रीची शांत झोप मात्र हरवली आहे. माणसं सुखाच्या मागे इतकी वेडी झाली आहेत की ती दिशाहीन होऊन सैरावैरा भरकटत आहेत. जसा एखादा वाऱ्याचा भोवरा गोल गोल फिरतो किंवा एखादं पाखरू अन्न शोधण्यासाठी आकाशात दिशाहीन उडते, अगदी तशीच अवस्था आज या माणसाची झाली आहे. माणूस सुखाच्या मृगजळामागे वेड्यासारखा धावतोय, पण त्याच्या हाती काहीच लागत नाहीये. माणसाच्या मनाची शांती पूर्णपणे हरवली आहे आणि आयुष्यात नुसतीच एक जीवघेणी धावपळ उरली आहे, असे महाराज अत्यंत कळकळीने सांगतात. सामाजिक संदेश. या जगात केवळ भौतिक गोष्टींमागे धावून कोणालाही खरी सुखशांती मिळू शकत नाही. आजचा माणूस मनाची खरी शांतता सोडून नको त्या गोष्टींच्या मागे पिसाटासारखा आणि भुकेल्या कावळ्यासारखा सतत धावतो आहे. धावपळ, चढाओढ आणि तुलना यांमुळे माणसाने स्वतःचे मानसिक आरोग्य पूर्णपणे गमावले आहे. बाह्य जगात आपण जे सुखाचे आभास शोधत आहोत ते सुखाचे मूळ नसून अस्वस्थतेचे मूळ आहे. हा मोठा धडा हे चरण आपल्याला देते. वास्तव जीवनातील उदाहरण. आजकाल सोशल मीडियाच्या काळात प्रत्येकजण एक वेगळ्याच शर्यतीत पळताना दिसतो. उदाहरणार्थ, एखादा तरुण नोकरदार महिना लाखो रुपये कमवतो. त्याच्याकडे महागडी गाडी, अलिशान फ्लॅट आणि सर्व सोयी सुविधा असतात, तरीही तो रोज रात्री शांतपणे झोपू शकत नाही. इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर इतरांचे छान छान फोटो, त्यांचे फिरणे आणि त्यांचे राहणीमान पाहून त्याच्या मनात सतत एक अस्वस्थता असते. मी अजून मागे आहे, मला अजून गाडी मोठी हवी, मला अजून नवीन फोन हवा, या विचाराने तो रात्रंदिवस तणावाखाली जगतो. त्याच्याकडे भौतिक गोष्टी सर्व असतात, पण मनाची शांतता अजिबात नसते. तो सुखाच्या शोधात ताणतणाव आणि औषधांच्या गर्तेत अडकतो. हे म्हणजेच सुखाच्या शोधात पिसाटासारखे फिरणे आणि शेवटी अस्वस्थतेलाच कवटाळणे. दुसरा चरण, अति थोर राजा जयाचा अगाजा, धरी लोभ तोही मनासी रुसे, दुःख सायसे. भावार्थ विश्लेषण. आता आपल्यापैकी अनेकांना असे वाटेल की ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे किंवा जो एखादा मोठा राजा आहे तो खूप सुखी असेल. पण महाराज इथे आपला हा गोड गैरसमज पूर्णपणे दूर करतात. ते म्हणतात की एखादा महान राजा ज्याच्या नावाची सगळीकडे कीर्ती पसरली आहे, ज्याच्याकडे अफाट सत्ता आणि संपत्ती आहे, तो सुद्धा खऱ्या अर्थाने सुखी नसतो. कारण त्याच्याही मनात आणखी संपत्ती आणि सत्ता मिळवण्याचा लोभ दडलेला असतो. अधिक राज्य मिळवण्याची हाव त्याला कधीच शांत बसू देत नाही. तो आतल्या आत प्रचंड असमाधानी असतो आणि स्वतःच्याच मनावर रुसलेला असतो. सर्व काही असूनही केवळ लोभ आणि हाव यामुळे त्याच्याही वाट्याला कायम दुःख आणि चिंताच येतात. यावरून महाराज आपल्याला हेच पटवून देतात की सुख हे सत्तेत किंवा संपत्तीत अजिबात दडलेले नाही, कारण या गोष्टी माणसाचा लोभ वाढवतात आणि लोभ हा मानवी जीवनातील दुःखाचा सर्वात मोठा मार्ग आहे. सामाजिक संदेश. सत्ता, संपत्ती, पद आणि प्रसिद्धी या गोष्टी माणसाला कधीही पूर्ण तृप्ती देऊ शकत नाहीत. उलट जितकी मोठी गादी आणि जितका मोठा अधिकार तितकाच लोभ अधिक वाढतो. जेव्हा माणसाच्या इच्छा आणि लोभ अमर्याद होतात तेव्हा त्याला स्वतःच्याच मनाशी संघर्ष करावा लागतो. अतिलोभापोटी माणूस स्वतःचे हाताने स्वतःचे सुख आणि शांतता नष्ट करतो आणि आयुष्यात दुःखाचे मोठे वादळ ओढवून घेतो. हा अत्यंत महत्त्वाचा सामाजिक विचार यातून मिळतो. वास्तव जीवनातील उदाहरण. आपण अनेकदा राजकीय आणि व्यावसायिक विश्वात ही गोष्ट घडताना पाहतो. समजा एक मोठा व्यावसायिक आहे ज्याचे उद्योग साम्राज्य शेकडो कोटींचे आहे. समाजात त्याचे खूप मोठे नाव आहे आणि जग त्याला यशस्वी माणूस मानते. पण अधिक संपत्ती आणि बाजारातील वर्चस्व मिळवण्याच्या लोभापोटी तो बेकायदेशीर मार्ग स्वीकारतो, आर्थिक गैरव्यवहार करतो किंवा कर चुकवेगिरी करतो. सुरुवातीला सर्व काही नीट चालल्यासारखे वाटते, पण जेव्हा ही गोष्ट उघडकीस येते तेव्हा त्याला न्यायालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात.
त्याची इतकी वर्षांची प्रतिष्ठा एका क्षणात मातीत मिळते आणि कदाचित त्याला तुरुंगातही जावे लागते। कोट्यवधींचे साम्राज्य असूनही केवळ अतिरिक्त लोभामुळे तो माणूस आयुष्यभराचे दुःख आणि मानसिक हाल सोसतो। सत्ता आणि संपत्ती मिळवूनही लोभावर ताबा नसला की शेवटी कसा विनाश होतो याचे हे अगदी जिवंत उदाहरण आहे। तिसरा चरण, रमे रम्य लोकी मुखासी विलोकी, झुरे अंतरीही करावे कसे। दुःख सायसे भावार्थ विश्लेषण। या पुढच्या ओळींमध्ये महाराज आजकालच्या माणसाच्या वरवरच्या दिखाव्यावर बोट ठेवतात। आजचा माणूस जगासमोर वरून आपण खूप आनंदी असल्यासारखा दाखवतो। तो सुंदर आणि रम्य गोष्टींमध्ये रमण्याचा खोटा प्रयत्न करतो। लोकांच्या चेहऱ्याकडे पाहून हसतो आणि आपण खूप मजेत आहोत असे जगाला भासवतो। पण हे फक्त बाहेरचे आणि खोटे चित्र असते। आतून मात्र त्याचे मन सतत काळजीने आणि चिंतेने झुरत असते। आता पुढे काय करायचे, आयुष्यातील अडचणींना कसे सामोरे जायचे या भयानक चिंतेने तो आतून पोखरलेला असतो। चेहऱ्यावर खोटे हसू असले तरी त्याच्या हृदयात मात्र दुःखाचाच डोंगर उभा असतो। याचाच अर्थ आजकाल माणसाचे जगणे हे पूर्णपणे बनावट आणि खोटे झाले आहे। तो जगाची नव्हे तर स्वतःचीच फसवणूक करत आहे आणि त्यामुळेच त्याच्या नशिबी पुन्हा दुःखच येत आहे असे महाराज अत्यंत स्पष्टपणे सांगतात। सामाजिक संदेश। आजचा समाज हा केवळ दिखाव्यावर चालणारा समाज बनला आहे। लोक बाहेरून खूप आनंदी, समृद्ध आणि समाधानी असल्याचे नाटक करतात, पण आतून ते प्रचंड एकटे आणि दुःखी असतात। लोक सुंदर आणि आकर्षक जगामध्ये वावरताना दिसतात, स्वतःचा चेहरा आरशात किंवा जगासमोर खूप हसरा ठेवतात, पण आतल्या आत गंभीर समस्यांशी लढा देत असतात। आजच्या काळात बाह्य देखाव्यापेक्षा माणसाची आंतरिक अस्वस्थता किती भयंकर आहे यावर हे चरण प्रकाश टाकते। वास्तव जीवनातील उदाहरण। आजच्या कॉर्पोरेट जगात किंवा ग्लॅमरच्या जगात काम करणाऱ्या अनेकांच्या आयुष्यात ही परिस्थिती पाहायला मिळते। एक उच्च पदस्थ अधिकारी किंवा मोठी सेलिब्रिटी जेव्हा पार्टीमध्ये जाते तेव्हा ती खूप हसतमुख दिसते। तिचे कपडे, तिची भाषा आणि तिची राहणी पाहून आजूबाजूच्या लोकांना वाटते की हिचे आयुष्य किती स्वप्नवत आहे। लोक तिच्याकडे पाहून स्वतःच्या आयुष्याची तुलना करू लागतात, परंतु तीच व्यक्ती जेव्हा रात्री स्वतःच्या घरात एकटी असते तेव्हा ती नैराश्य, कौटुंबिक कलह किंवा मानसिक अस्वस्थतेने ग्रस्त असते। लोकांसमोर हसरा चेहरा ठेवून आतल्या आत काय करू आणि कसे करू या विचाराने झुरणाऱ्या लोकांची संख्या आज आपल्या समाजात प्रचंड वाढली आहे। बाहेरचे रम्य जग आणि आतली पोकळी यातील हा विरोधाभास आजच्या समाजाचे मोठे वास्तव आहे। चौथा चरण, गडी तुकड्याचा कुणी ना कुणाचा, झरा स्वार्थाचा मुळाशी वसे दुःख सायसे भावार्थ विश्लेषण। शेवटच्या चरणात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी जगातील नात्यांचे अत्यंत कटू पण 100% खरे सत्य सांगितले आहे। ते म्हणतात की या जगात कोणीही कुणाचे कायमचे नसते। आपण ज्यांना आपले म्हणतो ती सगळी नाती एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच आपल्या सोबत असतात। या सर्व नात्यांच्या आणि व्यवहारांच्या मुळाशी स्वार्थाचा झरा वाहत असतो। जोपर्यंत माणसाचा स्वार्थ साधला जातोय तोपर्यंतच लोक गोड बोलतात आणि जवळ येतात। एकदा का स्वार्थ संपला की कोणी कोणाला विचारत नाही। माणसाच्या वाट्याला येणाऱ्या दुःखाचे सर्वात मोठे कारण हाच स्वार्थ आहे। जेव्हा आपण इतरांकडून स्वार्थी अपेक्षा ठेवतो तेव्हा आपल्या पदरी फक्त आणि फक्त निराशाच पडते। म्हणूनच महाराज आपल्याला जागे करत आहेत की या स्वार्थाच्या दुनियेत आणि खोट्या नात्यांमध्ये अडकून पडू नका। स्वतःच्या मनातील लोभ आणि स्वार्थ बाजूला ठेवून समाधानाने जगायला शिका। तिथेच तुम्हाला खरे सुख आणि शांती नक्की मिळेल। सामाजिक संदेश। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अतिशय निसटत्या सत्यावर बोट ठेवतात की या जगात बहुतांश नाती ही स्वार्थावर आधारलेली असतात। जोपर्यंत तुमच्याकडे पैसा, पद, अधिकार किंवा उपयोग आहे तोपर्यंत जग तुमचे नातेवाईक आणि मित्र म्हणून तुमच्या मागे उभे राहते। जसा स्वार्थ संपतो तशी नाती गळून पडतात। मानवी नात्यांच्या मुळाशी असलेला हा स्वार्थच माणसाच्या सर्व दुःखाचे मूळ आहे। म्हणूनच माणसाने कोणत्याही भ्रामक नात्यांवर आणि जगाच्या तात्पुरत्या प्रेमावर आंधळा विश्वास ठेवू नये। वास्तव जीवनातील उदाहरण। आपण रोजच्या आयुष्यात अनेकदा पाहतो की एखादा व्यक्ती जेव्हा मोठ्या पदावर असतो किंवा त्याच्याकडे भरपूर पैसा असतो तेव्हा त्याच्या भोवती मित्रांचा आणि नातेवाईकांचा गराडा असतो। सगळेजण त्याच्याशी नाती जोडायला उत्सुक असतात, त्याच्या प्रत्येक शब्दाला मान देतात। पण समजा दुर्दैवाने त्या व्यक्तीचा व्यवसाय बुडाला किंवा तो सेवानिवृत्त झाला किंवा त्याच्यावर एखादे मोठे आर्थिक संकट आले तर हळूहळू तेच तथाकथित जवळचे लोक अंतर राखू लागतात। संकट काळात फोन उचलणे बंद होते आणि मदत करणे तर दूरच राहिले। ज्या लोकांना त्याने आयुष्यभर आपले मानले तेच लोक स्वार्थ संपल्यावर तोंड फिरवतात। हा अनुभव जेव्हा त्या माणसाला येतो तेव्हा त्याला प्रचंड मानसिक धक्का बसतो। मानवी नातेसंबंधांच्या मुळाशी कसा स्वार्थाचा झरा वाहत असतो आणि त्यामुळे माणसाला शेवटी कसे दुःख सोसावे लागते याचे हे रोजच्या जगण्यातील कटू सत्य आहे। युवा पिढीसाठी अभंगाचा संदेश। आजच्या तरुण पिढीसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा हा अभंग अतिशय दिशादर्शक आणि डोळे उघडणारा आहे। आजचा तरुण भौतिक सुखांच्या मागे धावत असताना त्याला नेमके काय मार्गदर्शन हवे आहे ते यातून मिळते। आजकाल प्रत्येकाला भरपूर पैसा आणि प्रसिद्धी हवी आहे, त्यासाठी तरुणाई आपली मानसिक शांती गमावून बसली आहे।
महाराज सांगतात तसे आजची तरुणाई शांती शोधण्यासाठी चुकीच्या मार्गावर धावत आहे. पैसा, गाडी आणि मोठा बंगला म्हणजे सुख असा तरुणांचा गैरसमज झाला आहे. पण जगातल्या सर्वात श्रीमंत आणि सत्ताधारी माणसांनाही पैशाचा लोभ सुटत नाही आणि तेही आतून दुःखीच असतात. हे तरुणांनी वेळीच समजून घेतले पाहिजे. खरी शांती पैशात नसून समाधानात आहे. सध्याच्या आभासी जगात हा अभंग अतिशय तंतोतंत लागू पडतो. आपण इंटरनेटवर लोकांचे हसरे चेहरे आणि सुंदर फोटो पाहतो. आपल्याला वाटते की ते किती मजेत आहेत. पण महाराज म्हणतात तसे हे लोक वरून हसरे दिसत असले तरी आतून ते एकाकी आणि गोंधळलेले असतात. त्यामुळे तरुणांचे सोशल मीडियावरील दिखाऊ जगणे पाहून स्वतःची तुलना करू नये किंवा अजिबात निराश होऊ नये. आजकाल मैत्री आणि नाती यांमध्ये खूप स्वार्थ आला आहे. माझा फायदा काय हा विचार करूनच लोक जवळ येतात. तरुणांनी हा खोटेपणा ओळखून खऱ्या आणि निस्वार्थ नात्यांना महत्त्व दिले पाहिजे. केवळ स्वतःचा विचार करण्यापेक्षा कुटुंबाचा आणि समाजाचाही विचार केला तरच जीवनात खरे सुख मिळेल. खऱ्या आनंदासाठी खोट्या दिखाव्याच्या जगातून बाहेर पडून साधेपणा, समाधान आणि निस्वार्थ वृत्ती अंगीकारणे हाच या अभंगाचा तरुणांसाठी सर्वात मोठा आणि मोलाचा संदेश आहे. धन्यवाद. श्रोते हो, असा हा तुकडोजी महाराजांचा अमूल्य आणि डोळ्यात अंजन घालणारा संदेश आहे. आपण सर्वांनी यावर नक्की विचार करूया आणि आपले जीवन खऱ्या अर्थाने सुखी करूया. जेव्हा मार्ग हरवल्यासारखं वाटतं तेव्हा संतांचे विचारच आपल्याला प्रकाशाकडे नेतात. भावार्थ संतवाणीच्या माध्यमातून आपण हाच प्रकाशाचा प्रवास एकत्र करणार आहोत. तुमचा पाठिंबा आम्हाला नवीन ऊर्जा देतो. कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका आणि पुढच्या भागात कोणत्या विषयावर चर्चा करायची ते नक्की सुचवा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.